दरम्यान विरोधी पक्षनेते पदाबाबत अद्यापही संभ्रम आहे, कारण विरोधी पक्षनेते पद मवियाच्या तिन्ही पक्षांमध्ये कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण याच पदासाठी ठाकरे गट सुद्धा आग्रही आहे आणि काँग्रेस सुद्धा आग्रही आहे। विरोधी पक्षनेते पदाची संधी सोडू नये असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि आज उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित असतील। उद्धव ठाकरे नागपुरात आलेले आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा आलेले आहेत आणि संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारांची आणि विधानसभेच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, आपण बघू शकतो उद्धव ठाकरे जे आहेत आत्ताच त्यांच्या हॉटेलवरनं जे आहेत विधान भवनच्या दिशेला गेलेले आहेत। 12 वाजता विधान परिषदेचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे आणि त्यासाठी ते हजेरी लावण्यासाठी जे आहेत त्या कामकाजामध्ये सहभाग होण्यासाठी जे आहेत ते आत्ताच निघालेले आहेत। काही क्षणातच ते विधान भवनामध्ये देखील पोहोचतील। सोबतच बघायला गेलं तर एक महत्वाची पत्रकार परिषद ते घेणार आहेत। अवघ्या काही वेळात विधान परिषदेचं कामकाज संपल्यानंतर पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेत आहेत नागपूर या ठिकाणी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जी आहे बैठक जी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक जी आहे ती देखील होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांच्या पक्षातले सर्व महत्वाचे नेते जे आहेत ते देखील आज सकाळी जे आहेत दाखल झालेले आहेत नागपूरमध्ये। त्यामुळे आज महत्वाचा दिवस आहे। उद्धव ठाकरे हे आज अधिवेशनानिमित्त ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे काही आता मुद्दे विरोधकांनी उचललेले आहेत त्या मुद्द्यांवर आता त्यांचा आवाज अजून बुलंद करण्यासाठी उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। जी जी जी, धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।